डॉक्टर माझे गुडघे दुखतायत हा सर्वात कॉमन प्रश्न आम्हाला मिळतो पेशंट्सकडून. आपल्या किचनमध्येच असे काही हर्ब्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला गुडघेदुखीमध्ये रिलीफ मिळू शकतो. जसं की लसणाची एक कळी जरी आपण सकाळी उपाशी पोटी जर घेतली तर त्यामुळे अर्थरायटिसमध्ये पण आपल्याला रिलीफ मिळू शकतो. नुसते गुडघेच नाही, ज्यांना सूज आहे, सांधेदुखी आहे, ज्यांचे गुडघे पण स्टिफ आहेत, ते पण हे लोक सेवन करू शकतात. आल्याचा पण तुम्ही जर वापर केला तर हे आपल्या सांधेदुखीमध्ये रिलीफ मिळवतं, म्हणजे हे पेन रिलीफचं काम करतं, जिथे आपल्याला पेन किलरची गरज नाही पडत. 2 चमचे तांदळाचे पावडर आणि 2 चमचे मोहरीचे पावडर हे तुम्ही लेप बनवू शकता घरगुतीप्रमाणे. त्यामध्ये हे जस्ट आपल्याला प्लेन वॉटरमध्ये मिक्स करायचं आहे. दोन्हीचा सेम रेशो घ्यायचा आहे. 2 चमचे तांदळाचं पावडर आणि 2 चमचे मोहरीचे पावडर. हा जो लेप तुम्ही बनवाल तो तुम्ही गुडघ्यावरती चारही साईडनी म्हणजे पूर्ण गुडघ्याला तुम्ही अप्लाय करा आणि 20 ते 30 मिनटं वाट बघा आणि मग नंतर प्लेन वॉटरने तुम्ही वॉश करू शकता. नेक्स्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या किचनमध्ये मेथीदाणा. दररोज रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला भिजू घालायचा आहे. 1 चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी उठून तुम्हाला उपाशी पोटी घ्यायचं आहे. पण ज्यांना पित्ताचा प्रॉब्लेम आहे त्यांनी यामध्ये बडीशोपचाही 1 चमचा सौंफ मेथीदाण्यासोबत भिजू घालावी आणि सकाळी उपाशी पोटी याचे सेवन करावे. जसं की आपण गुडघेदुखीसाठी पेन रिलीफ व्हावा म्हणून बरेच ऑइंटमेंट्स किंवा बरेच ऑइल्स आपण अप्लाय करत असतो, त्याच पद्धतीने तुम्ही घरगुती ऑइलमध्ये पण आपल्या गुडघेदुखीसाठी वापर करू शकता मोहरीच्या तेलाचा. मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल यामध्ये तुम्ही 1 ते 2 पाकळी लसणाच्या गरम करू शकता आणि मग हे तुम्ही तुमच्या गुडघ्यांवरती लावू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला पेन रिलीफही होईल आणि तुमचे लुब्रिकेशन, जे गुडघ्यांमध्ये लुब्रिकेशन वाढायला हवं तेही वाढेल. तर ह्या सिंपल रेमेडीज आणि घरगुती उपचार करून तुम्ही घरी बसल्या गुडघेदुखीवर मात मिळवू शकता.